आता आम्ही उभे आहोत प्रचारासाठी, आम्ही आलो होतो. आता आम्ही मुंब्रादेवी कॉलनीमध्ये उभे आहे. बाजूला हे उत्सव हॉटेल आहे. आता हे तुम्ही बघू शकता की इथे पाण्याच्या लाईनचं काम चालू आहे. आणि हे जे पाण्याच्या लाईनचं काम चालू आहे हे महापालिकेचे जे कर्मचारी आहेत. सर तुमचं नाव काय? शशिकांत कांबळे. कुणाल बोरसे हे महापालिकेचे कर्मचारी इथे आता हे पाण्याचं कनेक्शन देण्याचं काम करत आहेत. हा जो विभाग आहे या विभागाला आता गेले 5 ते 7 वर्ष पाण्याचा प्रॉब्लेम आहे. आता आम्ही इथून प्रचारासाठी जात होतो. आम्ही यांना विचारलं की ह्या कामाची वर्क ऑर्डर आहे का. तर तुम्हाला मी सांगतो की ह्या कामाची वर्क ऑर्डर जी आहे 2024मध्ये आली होती. त्याच्यामध्ये 2024मध्ये 3 महिन्याची मुदत देण्यात आली की 3 महिन्यामध्ये हे काम करायचं आहे. जर 2024मध्ये याचं काम झालेलं होतं, वर्क ऑर्डर आलेली होती, 2026पर्यंत यांनी वाट बघितली इलेक्शन यायच्या 5 दिवसापर्यंत, आणि आज हे काम चालू आहे. विदाऊट वर्क ऑर्डर हे काम चालू आहे. बरोबर आहे. आता वर्क ऑर्डर नाही आहे, लाईव्ह वर्क ऑर्डर नाही आहे आपल्याकडे. मग हा आचारसंहितेचा भंग आहे की नाही आहे? जर तुमच्याकडे वर्क ऑर्डर नाही आहे तर ही आचारसंहितेचं उल्लंघन आहे का नाही आहे? फक्त एवढ्या प्रश्नाचं मला उत्तर द्या. आणि हे काम करायला तुम्हाला कोणी सांगितलं हेही मला सांगा. कारण जर तुमचे वरिष्ठ अधिकारी तुम्हाला जर हे सांगतायत की वर्क ऑर्डर नसताना आचारसंहितेमध्ये काम करायला, कारण नाही तर मग तुमच्या नोकऱ्या जातील. मग हे काम करायला तुम्हाला कोणी सांगितलं? कोणी सांगितलं हे काम करायला? आचारसंहितेमध्ये काम करू शकत नाही एवढं तर माहिती आहे तुम्हाला. वर्क ऑर्डर जर आचारसंहितेच्या पूर्वीची असेल तरच काम होऊ शकतं. हे बरोबर आहे. मग हे काम कसं चाललं आहे? जर आचारसंहितेच्या आधी तुम्ही आचारसंहितेमध्ये काम करताय आणि तुमच्याकडे व्हॅलिड वर्क ऑर्डर नाही आहे, मग कसं करताय? बरोबर आहे ना. याचा अर्थ हे काम जे चाललंय ते आचारसंहिता भंग आहे. बरोबर. महानगरपालिका कोणाच्या सांगण्यावरून काम करते आहे? आचारसंहितेचा भंग कोणाच्या सांगण्यावरून करते आहे? असं कोणाच्या सांगण्यावरून नाही करत. मग महानगरपालिका स्वतःच करते. मग तुमच्यावरती कारवाई का नको व्हायला? कोणत्या अधिकाऱ्यांनी ऑर्डर दिली? अधिकाऱ्यांचं नाव सांगा. अधिकाऱ्यांचं नाव सांगा. तुम्ही स्वतःच्या मनाने तर आले नाही ना. कोणत्या अधिकाऱ्यांनी ऑर्डर दिली काम करायची? कळू दे ना. आता तुम्ही काम तर करत होते ना सगळ्यांच्या समोर. आम्ही विचारलं म्हणून तुम्ही आता सांगताय. मग हे जे काम चालू आहे कोणत्या अधिकाऱ्याच्या ऑर्डरने चालू आहे एवढं सांगा फक्त. तुम्हाला मी कुठे काय बात विचारतोय? कोणत्या तरी अधिकाऱ्याने तुम्हाला सांगितलं म्हणून आले ना तुम्ही. कोणत्या अधिकाऱ्याने सांगितलं? बोला साहेब. विदाऊट वर्क ऑर्डर काम चालू आहे. दिव्यातल्या मतदारांना मला तुम्हाला सांगायचं आहे 2024ची वर्क ऑर्डर आहे. 2024मध्ये ही लाईन पास झालेली आहे. मुंब्रादेवी कॉलनीतली माणसं पाण्यासाठी वन भटकतात. पण 2024मध्ये वर्क ऑर्डर येऊन सुद्धा फक्त यासाठी पाणी दिलं गेलं नाही की इलेक्शन जवळ येऊ दे, निवडणुका आल्या की पाणी देऊ, म्हणजे लोक आपल्याला मतं देतील, आम्ही विकास केला. आणि हे तुमच्यासमोर मी लाईव्ह उदाहरण तुम्हाला दाखवलंय की ही जी लाईन आहे ही महापालिकेचे कर्मचारी कुठल्याही प्रकारची वर्क ऑर्डर, व्हॅलिड वर्क ऑर्डर हातात नसताना हे पाण्याच्या लाईनचं काम करताय. धन्यवाद. आता याची तक्रार आम्ही निवडणूक कार्यालयामध्ये करू. आणि तुम्ही घेतली ना नाव? आयडीचा फोटो दाखवा तुमच्या. आयडीचा फोटो घेऊन ठेव. पुढे नेगोशिएशन आधी दिला इलेक्शनच्या तोंडावर. त्यांनी अशी दिवा शहरात जिथे जिथे कामं चालू आहे ना आता आम्ही तिथे जाणार. म्हणजे तुम्ही लोकांना, महानगरपालिका सत्तेचा गैरवापर करून तुम्ही लोकांना हे करताय का? आमिषच आहे ना एक प्रकारचे. ठीक आहे. तुम्ही कंत्राटी कामगार आहे. माझं म्हणणं ते नाही आहे. माझं म्हणणं आहे की म्हणून बॉसचं नाव सांगा. कोणत्या अधिकाऱ्याने ऑर्डर दिली तुम्हाला? कोणत्या अधिकाऱ्याने ऑर्डर दिली मला नाव सांगा. तुम्ही गळ्यामध्ये पट्टे घातलेत ना, हे ठाणे महानगरपालिका लिहिलंय. बरोबर आहे. याचा अर्थ तुम्ही महापालिकेचे कर्मचारी आहे. मग तुम्हाला ऑर्डर दिली कोणी? आचारसंहितेमध्ये काम करायची ऑर्डर कोणी दिली? नाव सांगा. कॅमेरासमोर नाव सांगा. सांगा नाव. अधिकाऱ्याने दिले, उलट नेत्याने दिले. नाव घ्यायचं तुम्हाला. नाही तर तुमचं जाणार नोकरी. एवढं 100% आहे. त्याचा विषय नाही त्यामध्ये. मग अधिकाऱ्याने कोणी ऑर्डर दिली? अधिकाऱ्याचं नाव सांगा ना मला. माने साहेबांनी ऑर्डर दिली का तुम्हाला? माने साहेब, वाघेरे साहेबांनी ऑर्डर दिली तुम्हाला? कोणी दिली ऑर्डर मग तुम्हाला? कोणी दिली असं म्हणून आलात ना. स्वतःच्या मनाने काम आले. माझ्या काम करायला असं काय आला? एक मूर्खपणाचे धंदे चालू. दिवेकरांना माझी विनंती आहे की तुम्ही या गोष्टी ओळखा. गेल्या 10 वर्षामध्ये तुम्हाला पाण्यासाठी वन फिरवणारे हे आज ज्यांची वर्क ऑर्डर 2 वर्षापूर्वी झालेली आहे या लाईनी जाणून बुजून टाकल्या गेल्या नाहीत का? तर निवडणुकीच्या तोंडावरती तुम्हाला पाणी दाखवून तुम्हाला मतं घेण्यासाठी. तेच आहे, बाकी काही नाही.